मित्रांनो, आज मी राजस्थान मधल्या चित्तोडगड या ठिकाणी आलेलो आहे। चित्तोडगड या ठिकाणी पुणे मुंबई या ठिकाणाहून आपण रेल्वेने येऊ शकतो। रेल्वे स्टेशन पासून केवळ 6 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। तर चला मग आपण चित्तोडगडाच्या पायथ्याशी आम्ही येऊन पोहोचलेलो आहेत आणि इथून गडावर जाण्यासाठी 7 गेट आहेत आणि या प्रत्येक गेटला पोल असं म्हटलं जातं। हे पहिलं गेट आहे, त्याला पाडल पोल असं नाव आहे आणि या पहिल्या गेट मधून इथून जो 2 किलोमीटर किल्ला वरती आहे आणि आणखीन 6 पोल आपल्याला वाटेत लागणार आहेत। आणि आता हे किल्ल्याचा दुसरं गेट, दुसरा पोल, भैरी पोल असं याचं नाव आहे। हा हनुमान पूल आहे आणि किले पर पहले चढ़ के जाने के लिए सीढ़ियां नहीं थी, ऐसा ही रास्ता है पहले से ही ऐसा रास्ता है, प्लेन। हाथी घोड़े चढ़ते, सीढ़ियां जी, हाथी घोड़ियों की वजह से ऐसा प्लेन रास्ता है, सीढ़ियां नहीं है। गणेश पोल आहे। हे लास्ट है अभी आणि हा शेवटचा दरवाजा रामपोल। माझ्या पाठीमाग जो आहे तो आहे हा कुंभा महल आणि हे सर्व सहकारी माझे। कुंभा महलच्या बाबतीत सांगायचं झालं याचा इतिहास, तर हा संपूर्ण चित्तोडगड 7व्या शतकात मौर्यांनी बांधलेला आहे आणि चित्रांगद मौर्य याने हा चित्तोडगड बांधलेला आहे आणि हा कुंभा महल राजा कुंभा याने 14व्या शतकामध्ये बांधलेला आहे। आणि कुंभाच्या बाबतीत आणखीन जी काही माहिती आहे ही हा कुंभा महल दाखवताना मी तुम्हाला देणार आहे। तर चला आपण जाऊया आता कुंभा महल मध्ये, चलिए। कुंभा महलच्या आतमध्ये आता प्रवेश मी करत आहे आणि चला। 7व्या शतकातला महल असल्यामुळे हा महल यावर बरीच आक्रमण झालेली आहेत, त्यामुळे हा जो महल आपल्याला दिसत आहे हा सध्या भग्नावस्थेमध्ये आहे, पडलेल्या अवस्थेमध्ये आहे। जे राजस्थानमध्ये इतर आहेत, राजवाडे आहेत ते अतिशय सुस्त, परंतु हा जो आहे चित्तोडचा हा कुंभा महल हा आपल्याला अशा दिसत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळात 36 किल्ले बांधले, त्यांचे दुर्ग व्यवस्थापन अतुलनीय आहे। परंतु त्याही आधी महाराणा कुंभाने सुद्धा राजस्थानमध्ये
अनेक गड किल्ले बांधले. गड किल्ल्याच्या बांधणीमध्ये महाराणा कुंभा यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. महाराणा कुंभाने आसपासच्या सर्व राज्यावर आधिपत्य स्थापन केले होते. आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 32 किल्ले बांधले. या 32 किल्ल्यांपैकी चित्तोडगडचा हा किल्ला अतिशय महत्त्वपूर्ण असा किल्ला आहे. तसं तर चित्तोडगडचा हा किल्ला 7व्या शतकातच बांधला होता, परंतु राणा कुंभा याच्या कालावधीत या किल्ल्यावर अनेक नवीन वास्तूचे निर्माण महाराणा कुंभा यांनी केले. त्यापैकीच हा कुंभा महल एक आहे. हे या महालातील सभास्थळ आहे, दरबाराचं स्थळ आहे. या ठिकाणी हे पहा, हे व्यासपीठ आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी छोट्या मोठ्या सभा या महालामध्ये होत असत. हा व्ह्यू आहे या ठिकाणाहून, संपूर्ण आपल्याला चित्तोडगड शहर या ठिकाणाहून दिसत आहे. अतिशय जोरदार हवा सुटलेली आहे आणि हे चित्तोडगड शहर दूरवर पसरलेलं आहे. आता मी जात आहे ते ठिकाण आहे गोमुखधारा. या गोमुखधारा या ठिकाणी गोमुखातून पाण्याची धार सातत्याने वाहत असते. ही कधीही थांबत नाही. उन्हाळा, पावसाळा, कोणताही ऋतू असो, सातत्याने गोमुख धारेतून पाणी वाहत राहते. असं हे गोमुखधारा हे ठिकाण आता आपल्याला पाहायचं आहे. आणि या गोमुख धारेतून निघालेलं जे पाणी आहे, हे पाणी पिण्यासाठी आणि शिवजीला अभिषेक करण्यासाठी वापरलं जातं. या ठिकाणाहून खाली उतरायचं आहे. मंदिर आहे गोमुखधारा. पहा, ही आहे गोमुखधारा आणि या गोमुखातून सातत्याने पाणी वाहत असतं. पलीकडे एक धारा है। ये भैया शिव जी के ऊपर जलाभिषेक करते हैं वो ये धारा है। पलीकडे एक धारा है। हे पाणी कुठून कुठे जातं, कुठून येतं आणि कुठे जातं याचा काहीही पत्ता लागत नाही। पहा, सातत्याने शिवजी महादेवाच्या पिंडीच्या वरती या पाण्याचा अभिषेक होत आहे। पाणी कुठून येत आहे आणि कुठे जात आहे याचा काही आपल्याला पत्ता लागत नाही।